नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये मी नेहा सावंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। पहा, आपण आज काय बघत आहोत तर आपल्या इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला तलाठीच्या आपल्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी म्हणजे 25 पैकी 25 मार्क कसे मिळवता येतील ह्याविषयी आपण हा एक छोटासा व्हिडिओ किंवा छोटासा लेक्चर आपण म्हणूया इथे आपण बघत आहोत। तर इथे बघायचं आहे तलाठी भरतीची जी आपली बॅच आपण सुरू करत आहोत त्याच्याविषयी बघा। आपण आपली जी बॅच आपण नवीन सुरू करणार आहोत ती आपली आहे 3 महिन्याचा कालावधी आहे त्याचा आपला बरोबर आहे। आणि ह्या बॅच मध्ये आपली फीस काय आहे तर 2052 रुपये आपली इथे फीज आहे। येस, आणि आपण ती गेल्या आपल्या तलाठीच्या बॅच पेक्षा थोडीशी वाढलेली आहे। त्याचं कारण इथे बघायचं आहे। बघा, एक लेक्चर आपल्याला कितीही वेळा बघता येईल। अगोदर आपल्याला काय होतं 4चं लिमिट होतं, बरोबर आहे। 4चं लिमिट आपल्याला तिथे होतं। मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेल्या इथे जी विनंती होती किंवा त्यांचं जे काही रिक्वेस्ट होत्या त्याच्यावरून आपण आता हे 4चं लिमिट काढून टाकलेलं आहे आणि आपण एक लेक्चर आता कितीही वेळा बघू शकणार आहात। येस, आणि कसे असणार आहेत लेक्चर्स याच्यामध्ये लाईव्ह सुद्धा असणार आहेत आणि रेकॉर्डिंग लेक्चर म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत। येस, कालावधी 3 महिन्याचा आपण पाहिला आणि संपूर्ण आपण डिजिटल बोर्डद्वारेच शिकवणार आहोत। तर हे सगळे फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य आपली ह्या बॅचची आहेत। आणि बघा, आपल्याला इथे आपले जे एज्युकेटर्स आहेत कोण कोणता विषय शिकवणार हे सुद्धा आपण इथे दिलेले आहे। बघा, चैतन्य सर सामान्य ज्ञान शिकवणार आहेत, हर्षाली मॅडम अंकगणित आणि बुद्धिमत्ता, मी तुम्हाला मराठी व इंग्रजी व्याकरण शिकवणार आहे आणि मारुती सर आपल्याला सामान्य ज्ञान इथे शिकवणार आहेत। येस, आणि आता ह्या बॅच बद्दल आपण काय बघणार आहोत 10 मे पासून म्हणजेच उद्यापासून त्याचं आपल्याला काय ॲडमिशन इथे सुरू होणार आहे। रात्री सकाळी किती सकाळी 8 वाजल्यापासून याचं ॲडमिशन सुरू असणार आहे। 10 मे सकाळी 8 वाजल्यापासून याचं ॲडमिशन इथे सुरू होणार आहे। येस, मग आपण खास हे इंग्रजी ग्रामर विषयी इथे लेक्चर का घेतो आहोत म्हणजे इंग्लिश ग्रामर विषयी का घेतो आहोत तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्लिश ग्रामरची एक भीती आहे, बरोबर। ह्याही अगोदर आपण जे तलाठीचे बॅचेस घेतलेले होते तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपल्याला काय यायचे मेसेज यायचे की इंग्रजी बऱ्याच कठीण वाटतो किंवा भीती वाटते, तर त्यासाठी काय केलं पाहिजे। म्हणून हे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना ही भीती घालवून टाकण्यासाठी आणि आपण हे पैकीच्या पैकी म्हणजे आउट ऑफ मार्क्स कसे मिळवू शकतो या तलाठीच्या पेपरमध्ये हे तुम्हाला सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ इथे करत आहोत। येस, मग आपण बघायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट इंग्रजीची पहिली भीती घालवून टाकायची आहे कारण अतिशय सोपा विषय आहे। स्टेप बाय स्टेप आपण गेलो, जसं मी तुम्हाला सांगत आहे तसा तुम्ही अभ्यास स्टेप बाय स्टेप करत गेलात तर अतिशय सोपा आहे आणि आपल्याला तलाठीच्या पेपरमध्ये सुद्धा इंग्लिशचे सोपे प्रश्न येतात, ते सहज सुटू शकतात आपले। तर पहिल्यांदा बघायचं आहे आपल्याला कोणत्याही भाषेचं जेव्हा व्याकरण आपण शिकतो म्हणजे आता आपण इंग्लिश ग्रामर बद्दल बोलतोय तर पहिल्यांदा बेस पक्का असला पाहिजे, बरोबर आहेत। आपले बेसिक्स क्लिअर असले पाहिजेत। मग बेसिक्स क्लिअर असण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, सर्वात पहिलं काय महत्त्वाचं आहे आपल्याला तर आपल्याला त्याचा वोकॅब माहिती असलं पाहिजे, बरोबर आहे। आणि वोकॅबलरीवरचे प्रश्न तर बरेच येतात, कशामध्ये आपल्या तलाठीच्या पेपरमध्ये वोकॅबवरती बरेच प्रश्न असतात। मग आपल्याला काय टार्गेट करायचंय, वोकॅब टार्गेट करायचं म्हणजेच काय वोकॅबलरी आपल्याला क्वेश्चन्स अटेंड करता आले पाहिजेत। मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता तर पहिलं वोकॅब करण्यासाठी पहिली गोष्ट जर तुम्ही करू शकता तर सगळे पहिले PYQ बघून घ्यायचे, बरोबर आहे। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत तुम्ही पहिले सगळे बघून घ्यायचे गेले इतक्या वर्षांमधले, त्याच्यामध्येच तुम्हाला अनेक वोकॅबचे वर्ड्स मिळून जातील। बघा, वोकॅबमध्ये तुम्हाला शब्दसमूहांबद्दल एक शब्द असतो, बरोबर आहे, म्हणजेच ग्रुप ऑफ वर्ड्स देतात त्याचा एक सिंगल वर्ड काय आहे हे तुम्हाला सांगायचं असतं। दुसरं काय असतं सिमिलर असतं, अपोजिट असतं आणि त्या वर्डचं मीनिंग सुद्धा देतात आणि स्पेलिंग सुद्धा करेक्ट आहे की नाही की विच स्पेलिंग इज द करेक्ट स्पेलिंग असं सुद्धा आपल्याला प्रश्न तिथे विचारला जातो, बरोबर आहे। मग आता ठीक आहे तुम्ही PYQ काढून बघाल। आता ह्या PYQचा अभ्यास कसा करायचा, बरोबर आहे। PYQ मध्ये
तुम्ही समजा एखादा प्रश्न घेतलात तर नुसतं त्या प्रश्नामध्ये विचारलेला, आता ह्या डॅश डॅश वर्डचं तुम्हाला समजा मीनिंग विचारलेलं आहे, बरोबर आहे. मग ह्याचं मीनिंग जेव्हा विचारलं तेव्हा तुम्हाला A B C आणि D असे 4 ऑप्शन्स मिळतात, बरोबर आहे. मग ह्याचं मीनिंग ह्या 4 ऑप्शन्स पैकी काहीतरी एकाचाच आन्सर असणार आहे, करेक्ट आहे. मग ते समजा आन्सर ए असेल तर एचं मीनिंग सुद्धा तुम्हाला कळून गेलंय, पण B C आणि D हे उरलेले जे 3 ऑप्शन्स आहेत त्याचं सुद्धा मीनिंग तुम्ही सर्च करून किंवा डिक्शनरीमध्ये जे वे तुम्हाला कन्व्हेन्शनल वे तुम्हाला इझी पडत आहे, तुम्हाला जे काही सोयीस्कर आहे, ठीक आहे, सर्च करून इझी पडत आहे, डिक्शनरी बघून इझी पडत आहे, तुमच्यावरती जे तुम्हाला सोयीस्कर आहे त्यांनी ह्याचे अर्थ बघून घ्यायचे, ठीक आहे. आणि लिहून ठेवायचे आपल्या ह्याच्यात, कारण PYQ मध्ये आलेले जे आपले वर्ड्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. का? कारण तुम्ही बघितलेत PYQ काढून तर तुम्हाला कळेल की कधी कधी आता तेच प्रश्न जरी रिपीट नाही झाले तरी कधी कधी ऑप्शनमध्ये आलेले हे जे शब्द आहेत, बरोबर, ऑप्शनमध्ये आलेले हे जे वर्ड्स आहेत त्याचे मीनिंग कधी कधी पुढच्या वर्षाला किंवा त्याच्या पुढच्या वर्षाच्या पेपरमध्ये विचारलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे वोकॅबचा पहिला तुम्ही काय करणार आहात तर PYQ काढणार आहात आणि PYQ मधल्या प्रत्येक प्रश्नाचा तुम्ही मीनिंग पाहणारच आहात, कारण तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या ऑप्शनमध्ये आलेल्या सुद्धा शब्दांचे अर्थ तुम्ही शोधून काढणार आहात. येस, हा झाला आपला पहिला भाग. आता दुसरा वोकॅबचा भाग तुम्ही काय करणार तर बघा, अगदी साधी सोपी गोष्ट आहे. रोज 5 वर्ड्स आपण काय करायचे आहेत डिक्शनरीमधून रॅन्डमली शोधून काढायचे. डिक्शनरी पकडली, रॅन्डमली 5 डिक्शनरी ओपन करून ह्या पानावरचा हा शब्द बंद केली, परत रॅन्डमली ओपन केली, मग दुसरा शब्द, असे 5 शब्द आपण रोज डिक्शनरीतून शोधून काढले, ठीक आहे, रॅन्डमली काढले निवडून. त्याचा आपण काय बघायचंय मीनिंग बघायची आहे, त्या 5 वर्ड्सचे मीनिंग बघणार आपण. त्याच्यानंतर त्या 5 वर्ड्सचे आपण स्पेलिंग नीट बघणार आहोत, बरोबर आहे, स्पेलिंग त्याची नीट बघून घेणार आहोत, कारण तुम्हाला करेक्ट वर्ड, चूज द करेक्ट वर्ड असा सुद्धा प्रश्न असतो आहे. त्यामुळे तुम्हाला स्पेलिंग माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. स्पेलिंग बघितल्यानंतर त्या 5 शब्दांचे आपल्याला 5 काय मिळणार सिमिलर वर्ड्स मिळतील. सिमिलर वर्ड्स तुम्हाला बरेच मिळतील, पण ॲटलिस्ट 5 तरी लक्षात ठेवायचे त्याच्यातले. प्रत्येक शब्दाचे अनेक सिमिलर वर्ड्स असतात, बरोबर आहेत, म्हणजे सिनॉनिम्स. सिमिलर वर्ड्स आणि सिनॉनिम्स मध्ये पण तुम्हाला सांगते, सिनॉनिम्स म्हणजे अगदी सरळ अर्थ जो असतो, शब्दशः जो अर्थ असणार आहे त्याला आपण सिनॉनिम्स म्हणणार. आणि सिमिलर वर्ड्स म्हणजे जवळपासचे शब्द असतात ते. ह्यासाठी मात्र तुम्हाला डिक्शनरीपेक्षा जास्त जर काय उपयुक्त पडेल तर गुगल सर्च तुम्हाला इथे उपयुक्त पडणार आहे, किंवा डिजिटल डिक्शनरी तुम्हाला इथे उपयुक्त पडणार आहे. त्याच्यानंतर जे 5 आहेत आपण काय करणार आहोत अपोजिट वर्ड हे करणार आहोत, बघणार आहोत. म्हणजे 5 सिमिलर वर्ड्स आणि 5 अपोजिट वर्ड्स. म्हणजे तुमचे एका दिवसाला किती होतात, एका दिवसाला तुमचे 15 वर्ड्स होऊन जातात विथ स्पेलिंग्स आणि मीनिंग, बरोबर आहे. या सगळ्याला तुम्हाला दिवसातला किती वेळ द्यावा लागणार 15 मिनिटं, बरोबर आहे. रोज दिवसाचे 15 मिनिटं देऊन तुमचं वोकॅब इथे खूप वाढतं, बरोबर आहे. तुम्हाला त्याचा आयडिया नसेल की आपल्याला अरे रोज फक्त 5 वर्ड्स करायचे आहेत, त्याचे सिनॉनिम त्याचे अँटॉनिम्स, म्हणजे दिवसाला फक्त 15 शब्द. पण विचार करा रोज 15 साठतायत, प्लस तुम्ही PYQ करताय, PYQचे हे प्रश्न करताय. मग इथे आपला वोकॅब हा पार्ट जो आहे हा आपल्याला क्लिअर होऊन जातो, बरोबर आहे. आता स्पेलिंग्स करायचे असं मी तुम्हाला सांगितलं. स्पेलिंग्स म्हणजे स्पेलिंग्स पाठ करायचे का नाही. बघा, आपण जेव्हा लिहितो तेव्हा एखाद्या वर्डचं स्पेलिंग आपण चुकीचं लिहिलं. आता समजा ब्रिज हा वर्ड आहे, ठीक आहे, ब्रिजचं स्पेलिंग हे असं आहे, ठीक आहे, ब्रिजचं स्पेलिंग हे असं आहे, त्याच्यामध्ये हा D सायलेंट येतो, बरोबर आहे. आपण D बोलत नाही, ब्रिडगे बोलतो का आपण, नाही बोलत, ब्रिज बोलतो, बरोबर आहे. मग हा जेव्हा D सायलेंट येतो तेव्हा समजा मला ब्रिज लिहायला सांगितलं आणि मी ब्रिज हा शब्द असा लिहिला, तर जर मी तो रोज माझ्या नजरेखालून जात असेल तो शब्द, किंवा माझ्या नजरेखालून पहिला गेलेला असेल, तर मला कळणार की हा रॉंग आहे. मग आपल्या नजरेला त्या शब्दाची सवय होत असते, बरोबर आहे. त्यामुळे कधी कधी त्या शब्दाची बघून इतकी सवय होते की आपल्याला ऑप्शनमधून लगेच कळतो की हा शब्द बरोबर आहे. येस,
त्याच्यामुळे तुम्हाला सारखं डिक्शनरी किंवा गुगल वरती सर्च करणं किंवा डिजिटल डिक्शनरी याचा वापर सुद्धा करायचा आहे आणि PYQचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. सो एक गोष्ट आपली क्लिअर झालेली आहे, आपलं वोकॅब क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, वोकॅब हा टॉपिक आपण क्लिअर केला आणि तलाठीच्या पेपरमध्ये वोकॅबवरती भरपूर प्रश्न येतात, बरोबर. त्यामुळे हा एक सेक्शन आपण इथे क्लिअर केलेला आहे. आता इथे बघायचं आहे सेकंड सेक्शन जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित माहिती असलं पाहिजे. चला, पहिला आपला सेक्शन बघितला आपण वोकॅब. सेकंड सेक्शन तुम्हाला माहिती असलं पाहिजे ते म्हणजे टेन्स. ठीक आहे, सर्व वाक्य रचना आपली कशावर अवलंबून असते ते म्हणजे टेन्स. टेन्स म्हणजेच काय, आपला काळ, बरोबर आहे. हे 12च्या 12 टेन्स तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. 3 मुख्य टेन्स, प्रत्येकाचे 4 जे सब टाइप्स होतात ते म्हणजे 3 4 12. हे जे 12 टेन्सचे प्रकार आहेत ते सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे टेन्सचा अभ्यास आपल्याला इथे क्लिअर करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टेन्स नंतर जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचा मध्ये लक्ष घालायचं असेल ते म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर अँड प्लुरल किंवा प्लुरल. ठीक आहे, ह्या गोष्टी. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे तर ह्याच्यामध्ये वाक्य रचना आपल्याला ह्या गोष्टींमुळे बऱ्याचदा चुकते. म्हणजे काय आहे तर त्या वाक्यातला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपल्याला त्याच्या पुढे वापरावं लागणारं जे हेल्पिंग वर्ब असतं ते सिंग्युलर वापरायचं असतं. सब्जेक्ट प्लुरल असेल तर मग हेल्पिंग वर्ब प्लुरल असतं, बरोबर आहे. मग हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जो आहे म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय आहे, जसा सब्जेक्ट आपला चालतो, जसा कर्ता आपला चालतो त्याचप्रमाणे आपलं क्रियापद चालत असतं, बरोबर आहे. त्यामुळे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट ही जी गोष्ट आपली आहे ही ह्या 2 गोष्टींवरती अवलंबून असते, बरोबर. टेन्स आणि सिंग्युलॅरिटी प्लुरॅलिटी, बरोबर आहे, सिंग्युलर आणि प्लुरल. त्यामुळे हे 2 घटक तुम्हाला व्यवस्थित माहिती हवेत, तेव्हाच आपण सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट व्यवस्थित करू शकतो. म्हणजेच काय तर वाक्य रचना आपण व्यवस्थित करू शकतो, बरोबर आहे. मग अशावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येतात की गाळलेल्या जागेमध्ये योग्य हेल्पिंग वर्ब टाकायचं असतंय आपल्याला, बरोबर आहे, किंवा वाक्य कुठलं वाक्य बरोबर आहे किंवा रॉंग आहे हे आपल्याला इथे बघायचं असतं. येस, मग त्याच्यामध्येच आपल्याला काही गोष्टी अजून महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे नाऊन, बरोबर आहे. वर्ब तर ऑफकोर्स टेन्स मध्ये तर वर्ब आपल्याला महत्वाचा आहे. नाऊन, प्रोनाऊन, येस, ॲडजेक्टिव्ह, ह्याचा सुद्धा आपल्याला समावेश होतो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटसाठी. का बरं तर प्रोनाऊन मध्ये आपल्याला एक माहिती आहे की प्रोनाऊन जेव्हा आपण वापरतो तेव्हा सब्जेक्टिव्ह केस वेगळी असते, ऑब्जेक्टिव्ह केस वेगळी असते, बरोबर आहे. म्हणजे एक प्रोनाऊन जेव्हा आपण सब्जेक्टच्या जागी वापरतो तेव्हा ते वेगळ्या स्वरूपात वापरतो. फॉर एक्झाम्पल समजा ही असेल, बरोबर आहे, तर सब्जेक्ट म्हणून आपण एखाद्या मुलाबद्दल बोलायचं असेल तर आपण ही बोलतो. कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणून एखाद्या मुलाबद्दल बोलायचं असेल तर आपण त्याला काय बोलतो, हिम बोलतो, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला ह्या 3 घटकांचा, सगळेच पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे, पण ह्या 3 घटकांचा वापर आपल्याला कशासाठी होत असतो तर आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटसाठी होत असतो. त्याच्यानंतर जर सगळ्यात काही महत्त्वाचं आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच मधलं असेल तर कंजंक्शन असतं. कंजंक्शन हा टॉपिक आपल्याला एकदम व्यवस्थित करायचा आहे. का कंजंक्शन व्यवस्थित करायचं आहे इथे बघून घ्या. कारण कंजंक्शन नीट केल्यावरती आपल्याला टाइप्स ऑफ सेंटेन्स हा टॉपिक क्लिअर होणार आहे. काय क्लिअर होणार आहे, टाइप्स ऑफ सेंटेन्स. आणि त्याच्यानंतर दुसरा टॉपिक काय क्लिअर होतो, क्लॉजेस हा टॉपिक क्लिअर होतो. कोणता टॉपिक, क्लॉजेस. ठीक आहे, मग हे 2 टॉपिक आपल्याला कंजंक्शन ह्या टॉपिक वरून समजतात, त्यामुळे हे सुद्धा व्यवस्थित केलं पाहिजे. आता ह्या व्यतिरिक्त आपल्याला इंग्लिश ग्रामरचे सगळेच टॉपिक आपल्या बॅचमध्ये शिकायचे आहेत, पण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कोणते टॉपिक अजिबातच आपण ओमिट नाही केले पाहिजेत. म्हणजे आता मी जे तुम्हाला टॉपिक देते ते अजिबात सोडायचं नाही आहे, ते 100% आपल्याला एक्झामला करायचं आहे. जर हे टॉपिक केले
तर आपण व्यवस्थित आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. पण याही व्यतिरिक्त जे उरलेले टॉपिक्स आहेत ते सुद्धा शिकायचे आहेत, ते अगदीच सोडून द्यायचे असं नाही आहे. पण हे अजिबात अफोर्ड करू शकत नाही आपण ओमिट करणं किंवा स्किप करणं, त्यामुळे लक्षात घ्या. आता हे झाल्यानंतर आपल्याला व्हॉइस हा टॉपिक नीट शिकायचा आहे. येस, एकदम व्यवस्थित. व्हॉइस हा आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस व्यवस्थित शिकला पाहिजे. त्याच्यानंतर डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच. डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच हा एक टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. येस, मग अजून काय आपल्याला क्वेश्चन्स येतात? क्वेश्चन टॅग वरती आपल्याला क्वेश्चन येतात. क्वेश्चन टॅग. येस, आणि सगळ्यात इथे अजून महत्त्वाचं येतं ते म्हणजे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच वरती सुद्धा आपल्याला बरेचसे प्रश्न इथे विचारले जातात. आता हे काही तुम्हाला असे टॉपिक्स मी दिलेले आहेत की जे अजिबात एक्झामला स्किप करायचे नाहीत. लक्षात घ्या, याच्यातला एकही टॉपिक आपल्याला स्किप करायचा नाही आहे. ठीक आहे, मग आपण इथे पुन्हा एकदा बघा की पहिला आपलं वोकॅब क्लिअर असला पाहिजे, वोकॅबलरी क्लिअर असला पाहिजे, कारण त्याच्यावरती आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात. आता हे वोकॅब कसं क्लिअर करायचं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग बघा, टेन्स आपल्याला बघायचे आहेत, म्हणजेच काळ बघायचा आहे. मग सिंग्युलॅरिटी प्लुरॅलिटी म्हणजे सिंग्युलर प्लुरल हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे, वर्ब तर आहे जो टेन्समध्ये येऊन जातो. याही व्यतिरिक्त आपलं जे ॲडवर्ब वगैरे आहेत हे सर्व इम्पॉर्टंट आहेत, पण हे अतिशय इम्पॉर्टंट असलेले टॉपिक आहे. त्याच्यानंतर कंजंक्शन आपलं झालं पाहिजे, कारण टाइप्स ऑफ सेंटेन्स आणि क्लॉजेस सारखे 2 टॉपिक्स त्याच्यामध्ये आपल्याला समजतात, कारण कंजंक्शन झाल्याशिवाय हे 2 टॉपिक्स आपल्याला समजणार नाही आणि ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, मग व्हॉइस करायचा आहे, डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच करायचा आहे, क्वेश्चन टॅग करायचा आहे आणि फिगर ऑफ म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला करायचं इथे आहे. हे टॉपिक अजिबात स्किप न करता ह्यासोबत इंग्रजीचे अजून काही टॉपिक्स आहेत हे सुद्धा आपण इथे करणारच आहोत. आणि हे सर्व व्यवस्थित केल्यावरती ह्या सगळ्याला जोड कशाची असली पाहिजे, तर ह्या सगळ्याला जोड असली पाहिजे PYQ ची, म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुमचे सगळे सॉल्व्ह झालेले असले पाहिजेत. येस, मग ह्याचा आपण काय घेणार आहोत, इथे 7 घेणार आहोत. हे सगळे टॉपिक आपण शिकणार आहोत. याही व्यतिरिक्त मी ते परत सांगते, याही व्यतिरिक्त जे उरलेले टॉपिक्स आहेत ते सुद्धा आपण इथे शिकणार आहोत. पण हे अनस्किपेबल असं आपण इथे म्हणू शकतो. बरोबर आहे, जे आपण अजिबातच स्किप करू शकत नाही असे हे टॉपिक्स इथे आहेत. आणि हे व्यवस्थित आपल्याला आपण केले तर आपल्याला आउट ऑफ मार्क्स नक्कीच मिळू शकतात. येस, मग आपण इथे सर्व पाहिलेलं आहे. आपल्या बॅच बद्दल सुद्धा इथे तुम्हाला सर्व सांगण्यात आलेलं आहे. याही व्यतिरिक्त काहीही डाऊट असतील तर तुम्ही ह्या 2 नंबरवरती केव्हाही फोन करून आपले प्रश्न विचारू शकता. येस, काहीही डाऊट्स असतील तुमचे ते यावरती क्लिअर होतील. येस, चला मग आजचं आपलं हे लेक्चर इथेच, मी लेक्चर म्हणण्यापेक्षा आपला हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे. आपण सर्वजण भेटणारच आहोत तलाठीच्या बॅचमध्ये. इंग्रजी आणि मराठी व्याकरण आहे हे मीच तुम्हाला शिकवणार आहे, तर आपण बॅचमध्ये भेटूया. येस, थँक्यू सो मच, टेक केअर.